पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या नंतर उभा महाराष्ट्र हळहळला होता, हादरला होता आणि इथून पुढे हुंडा बळी जायला नको, इथून पुढे वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती व्हायला नको असं अनेकांनी म्हटलं. राजकीय नेत्यांनी याविषयी आम्ही काम करू असं म्हटलं. पोलिसांनी सुद्धा आणखी जास्त आम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून कडक पावलं उचलू असं म्हटलं. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहनं केली. मात्र या सगळ्याच्या नंतरही हा समाज काही सुधारण्याचं नाव घेत नाही आणि पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा आणखी एक वैष्णवी हगवणे प्रकरण घडलेलं आहे. वैष्णवी प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे आणि यावेळेस ज्या वैष्णवीचा या सगळ्यात बळी गेलाय तिचं नाव आहे दीप्ती चौधरी. दीप्ती यांचा लग्न झाल्याच्या नंतर गेल्या 5-6 वर्षात इतका मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक, शारीरिक, मानसिक छळ झालेला होता. इतकं कमी की काय म्हणून वारंवार पैशांची मागणी होत होती. माहेरच्यांना घालून पाडून बोललं जात होतं आणि हे सुद्धा कमी की काय म्हणून मग त्यांचा जाणून बुजून गर्भपात सुद्धा केला गेला आणि या सगळ्याच्या नंतर अखेर सहनशक्ती संपली आणि दीप्ती यांनी या 24 तारखेला राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता या प्रकरणाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. नेमकं या प्रकरणामध्ये काय घडलंय जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. दीप्ती बाळासाहेब मगर असं दीप्ती यांच्या माहेरचं नाव होतं. तर त्यांचा ज्याच्याबरोबर विवाह झाला त्याचं नाव रोहन कारभारी चौधरी असं आहे. या दोघांचा सुद्धा विवाह जो आहे तो 23 नोव्हेंबर 2019 ला झालेला होता. त्याच्यानंतर 6 वर्षांचा हा सगळा संसार होता. या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये दीप्ती यांना प्रचंड मानसिक छळ केला गेला. मुळातच ज्यावेळी या दोघांचं लग्न झालेलं होतं, लग्न जमलेलं होतं, त्यावेळी सुद्धा दोन्ही कुटुंब ही सधन असल्यामुळे लग्न खूप मोठं केलं, वाजत गाजत केलं होतं. लग्नामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 25 तोळे सोनं घाला, इतकं मोठं लग्न लावून द्या वगैरे असं सगळ्या डिमांड्स केलेल्या होत्या. या सगळ्या डिमांड्स आपली मुलगी खुश राहावी यासाठी दीप्ती यांच्या वडिलांनी पूर्ण सुद्धा केल्या आणि मग 23 नोव्हेंबर 2019 रोजी या दोघांचा विवाह पार पडला. त्या सगळ्याच्या नंतर लग्नाचे पहिले काही महिने केवळ सगळं सुरळीत होतं. त्यानंतर लगेचच दीप्ती यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास द्यायला, माहेरच्या सगळ्या लोकांच्या विरोधात बोलायला या सगळ्या सासरच्या मंडळींनी सुरू केलेलं होतं. जाणून बुजून त्यांना वारंवार पैशांची मागणी केली जात होती. एवढंच कमी की काय म्हणून त्यांचा जो पती होता रोहन चौधरी त्याच्याकडून तर वारंवार त्यांच्या अगदी दिसण्यावरती बोललं जात होतं, कामावरती बोललं जात होतं. तू अजिबात मला शोभून दिसत नाहीस, मी तुझ्यापेक्षा खूप भारी दिसतो. त्याचबरोबर आमच्या शेतात ज्या बायका कामाला येतात त्या सुद्धा तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तुला घरातलं कामही जमत नाही असं म्हणत वारंवार त्यांचा अपमान केला जायचा. या सगळ्या अपमानाच्या नंतरही आपल्या आईवडिलांची जी काही इज्जत आहे ती ठेवण्यासाठी किंवा आपल्याला लग्न करून दिलेलं आहे, आपल्याला हा संसार टिकवायचा आहे असा विचार करून दीप्ती या त्याच घरात राहत होत्या. हा सगळा छळ सहन करत होत्या आणि असं सगळं असताना सातत्यानं काही दिवसांच्या नंतर या कुटुंबाकडून पैशांची मागणी जी आहे ती होऊ लागली. वारंवार पैसे मागितले जात होते. थोडे थोडे पैसे घेऊन त्या माहेरून येत सुद्धा होत्या. जेव्हा जेव्हा पैसे मागितले जायचे तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या माहेरी हे सगळं सांगायचे आणि अर्थातच माहेरचे लोक सुद्धा आपल्या मुलीला आणखीन त्रास होऊ नये यासाठी पैसे देत होते. या सगळ्याच्या नंतर 5 वर्षांनंतर म्हणजे मागच्या वर्ष दीड वर्षापूर्वी दीप्ती यांना मुलगी झाली आणि मुलगी झाल्याच्या नंतर हा जो काही त्रास होता हा आणखी वाढला. आमच्या वंशाला दिवा हवाय, आम्हाला मुलगी नको होती असं म्हणत पुन्हा एकदा छळ सुरू करण्यात आला. ज्यावेळी मुलगी झाल्याच्या नंतर त्या पुन्हा सासरी राहायला गेल्या डिलिव्हरीच्या नंतर, त्यानंतर 25 लाखांची मागणी केली गेली. हे 25 लाख सुद्धा त्यांच्या वडिलांनी दिले. त्यानंतर आणखी 10 लाखांची मागणी केली गेली होती. तू या सगळ्या लग्नाच्या याच्यामध्ये तुला कार दिली नाहीये तुझ्या कुटुंबाने असं म्हणून आणखी जास्त पैसे मागितले गेले. त्यावेळेसही त्यांनी पैसे दिले. त्यानंतर पुन्हा एकदा ऑक्टोबर 2025 मध्ये दीप्ती यांची जी सासू आहे सुनीता कारभारी चौधरी ती सरपंच म्हणून निवडून आली आणि सरपंच झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा पैशांची मागणी वाढायला लागली. त्यानंतर मात्र दीप्ती यांनी स्पष्टपणे पैसे माहेरून आणण्यास नकार दिला आणि त्यामुळेच हे खटके जास्त उडायला लागले. त्यांना जास्त शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला चालू केलं. त्याचबरोबर त्यांच्या माहेरच्यांना घालून पाडून बोललं जात होतं. त्यांच्या समोर त्यांच्या कुटुंबाला हे जे काही बोललं जातंय हे खरं तर सहन होत नव्हतं. मात्र कसंही करून त्या कुटुंबात राहूयात आणि कदाचित पुढे जाऊन ही सगळी परिस्थिती बदलेल असं त्यांना वाटत होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. दीप्ती या पुन्हा एकदा गरोदर राहिल्या. त्यानंतर मात्र या कुटुंबानं काय केलं तर त्यांना पहिली मुलगी झालेली होती, त्यामुळे दुसरी मुलगी तर अजिबात नको होती. पहिलीच मुलगी त्यांना नको झाली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या वेळेस जेव्हा दीप्ती प्रेग्नेंट होत्या त्यावेळेस त्यांचं गर्भलिंग निदान चाचणी जी असते ती केली. त्यामध्ये पुन्हा एकदा मुलगीच असल्याचं सिद्ध झालं आणि तसं झाल्याच्या नंतर
5 महिन्यांच्या नंतर सिझेरियन पद्धतीनं त्यांचा गर्भपात केला गेला. त्यांची परवानगी नसताना, दीप्ती यांच्या परवानगी विना एका हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचं हे सगळं सिझेरियन करण्यात आलं, त्यांचा गर्भ पाडण्यात आला. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र दीप्ती या प्रचंड मानसिक तणावात गेलेल्या होत्या. शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात होत होता आणि हेच सगळं सहन झालं नाही म्हणून त्यांनी 24 जानेवारी 2026 रोजी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यावेळी आत्महत्येचं हे सगळं प्रकरण त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या माहेरी समजलं, दीप्ती यांच्या ज्या मातोश्री आहेत हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये आता फिर्याद दिलेली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार हे सगळी FIR जी आहे ती फाईल झालेली आहे. या प्रकरणात मुख्य 4 आरोपी आहेत. ते 4 आरोपी म्हणजे सासू सासरे, नवरा आणि दीर, म्हणजेच रोहन कारभारी चौधरी, सुनीता कारभारी चौधरी आणि रोहित कारभारी चौधरी, या चौघांविरोधात सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आहे, गर्भलिंग निदान करणं, गर्भपात जाणून बुजून करणं या प्रकरणातले गुन्हे आहेत, हुंडाबळीचा गुन्हा आहे. हे सगळेच गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर आता या चौघांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे. मात्र केवळ अटक करणं पुरेसं नाहीये. ही सगळी प्रकरणं थांबवणं अजूनही समाज म्हणून आपल्याला जमत नाहीये, पोलिसांना जमत नाहीये. हे का नेमकं होतंय याचं कारण खरं तर शोधणं खूप गरजेचं आहे. म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण झाल्याच्या नंतर खूप असं वाटलं होतं की आता एखादं रिव्होल्युशन होईल, एखादी क्रांती होईल आणि ही सगळी प्रकरणं थांबतील. मात्र असं काहीही झालं नाही. म्हणजे अगदी वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला 1 वर्षही पूर्ण होत नाही. या 1 वर्षाच्या स्पॅन मध्ये पुणे जिल्ह्यामध्येच अशाच पद्धतीच्या सेम केसेस, जिथे खूप मोठ्या प्रमाणात दागिने दिलेले आहेत लग्नात, खूप मोठमोठी लग्न लावलेली आहेत, कार दिलेल्या आहेत, खूप मोठा बस्ता बांधून दिलेला आहे, असं सगळं असताना सुद्धा वारंवार शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ करणं हे अजूनही थांबलेलं नाहीये. दीप्ती यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना लग्नात घातलेले जे 25 तोळे सोन्याचे दागिने होते हे सुद्धा सासूने काढून घेतलेले होते. हे मी माझ्याकडे सुरक्षित ठेवते असं त्यांनी म्हटलं. आणि ज्या वेळेस दीप्ती यांनी एका कार्यक्रमासाठी हे दागिने मागितले त्यावेळी मात्र त्यांना असं सांगितलं गेलं की नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही हे सगळे दागिने गहाण ठेवलेत. म्हणजे ज्या तिच्या माहेरच्या लोकांनी तिला दिलेले हे सगळे दागिने होते ते सुद्धा तिच्या परस्पर गहाण ठेवले गेले किंवा मग विकले गेले. आणि हे सगळं असताना तिची कुठलीही परवानगी घेतली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हुंडाबळीच्या केसेस या महाराष्ट्रामध्ये घडतायत. दररोज किमान एक तरी अशा पद्धतीची घटना समोर येते. वारंवार या सगळ्यामध्ये पोलीस सुद्धा प्रयत्न करतात, महिला आयोग लक्ष देत आहे. मात्र कुठल्याही पद्धतीने ही प्रकरणं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. गुन्हा घडून झाल्याच्या नंतर, आत्महत्या झाल्याच्या नंतर, हुंडाबळी गेल्याच्या नंतर आपण जागे होतोय आणि त्याच्यानंतर त्यातल्या आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करतोय. मात्र ही प्रकरणं रोखण्यासाठी आपण काय करतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीचा कायदा जास्तीत जास्त कडक करणं, कठोर करणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा जाणवतंय. त्यामुळे आता या सगळ्याच्या नंतर दीप्ती यांची जी 1.5 वर्षांची मुलगी आहे ती अनाथ झालेली आहे, तिला तिची आई नाहीये. त्याचबरोबर मगर कुटुंबाने त्यांची मुलगी गमावलेली आहे. अर्थात या सगळ्यामध्ये असंही म्हटलं जातं की माहेरच्याच लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही मागण्या केल्या जात होत्या, ज्या डिमांड्स केल्या जात होत्या, या डिमांड पूर्ण करायलाच नको असतात. पहिल्यापासूनच आपण थोडे थोडे पैसे देत राहतो आणि त्यामुळे ही हाव वाढत जाते असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र या मुलींच्या आई वडिलांकडून कायम असा विचार केला जातो की आपली मुलगी त्या घरामध्ये नांदणार आहे, त्यामुळे तरी आपण किमान मागत असतील काही गोष्टी तर देऊयात, कदाचित आपल्या मुलीचा हा त्रास कमी होईल असं त्यांना वाटत असतं. मात्र तसं कधीच घडत नाही. हा त्रास कधीही कमी होत नाही. हा त्रास सातत्यानं वाढत राहतो, पैशांची मागणी वाढत राहते आणि ज्या वेळेस हे पैसे आपल्याला मिळणार नाहीत, वस्तू मिळणार नाहीत असं वाटतं, त्यानंतर समोरच्या व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं, अनेकदा हत्याही केल्या जातात. त्यामुळे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलेला, हळहळलेला पाहायला मिळतोय. आता या प्रकरणामध्ये आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.